विधान परिषदेचे भाजप आमदार प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई बँकेबद्दल फडणवीस सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आता मुंबई जिल्हा बँकेतून होणार आहे। तसंच महामंडळाकडील अतिरिक्त निधी हा मुंबई बँकेत गुंतवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर मंत्रिपदापासून वंचित राहिलेल्या प्रवीण दरेकरांना मुंबई बँकेच्या स्वरूपात गिफ्ट मिळालं का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात अतिशय जोरदारपणे सुरू आहे। दरम्यान सिद्धार्थ कांबळे या बँकेचे उपाध्यक्ष आहेत, तर प्रसाद लाड, शिवाजीराव नलावडे, सुनील राऊत आणि प्रकाश दरेकर हे या बँकेच्या संचालक मंडळावर आहेत। बँक ही निकषावर चालते। नाबार्ड, आरबीआय आणि सरकारचं नेहमी मूल्यमापन होत असतं आणि आमची बँक अ वर्गात असल्या कारणानं निकष पूर्ण करत असल्या कारणानंच त्या ठिकाणी शासनानं अशा प्रकारचा व्यवहार करायला परवानगी दिली आणि मुंबई बँकेचं विशेषता ही आहे की सरकारच्या सगळ्या प्रकल्पात, योजनांमध्ये कुठलीही जिल्हा बँक त्या ठिकाणी सहभागी ज्या प्रमाणात झाली नाही तेवढी मुंबई बँक झाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।